ही आहे वालाची भाजी. ही साध्या वालाची नाही तर कडवे वालाची भाजी आहे. कडवे वाल थंडीच्या दिवसात खाणं गरजेचं असतं, कारण की ते जास्त उष्ण असतं आणि आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं. सांध्यांसाठी, कमरेसाठी, ऑल ओव्हर हाडांसाठी. तर चला, कडवे वाल हे कसे दिसतात आणि ह्याचे बेनिफिट काय आणि ह्याचं नियम एक आहे बनवण्याचा. आता तो काय नियम आहे तर बघा. इथं ह्याला मोठे मोठे मोड यायला हवे, तेव्हाच ती भाजी छान शिजून येते आणि कडवट लागत नाही, जसं त्याच्या नावानेच आहे कडवे वाल. तर ही आहे कडवे वाल. असे डीमार्टमध्ये पॅकेटमध्ये भेटतात कडवे वाल. असे ब्राऊन कलरचे असतात. तर तो वाल म्हटलं तर आपल्याला साधे पांढरे वाल दिसतात, बट सहज ही वाल जे आहे ते आपल्या डीमार्टमध्ये भेटतं. कोणत्याही ग्रॉसरीच्या दुकानातही भेटतं, म्हणजे किराणाच्या दुकानातही भेटतं. असे ब्राऊन कलरचे कडवे वाल असतात. जे पांढरे असतात ते साधे वाल असतात. हे जास्त हेल्दी असतात त्याच्यापेक्षा. तर मोड आल्यानंतर ह्याला अशी छान मोठे मोठे मोड येऊ द्यायचे, तेव्हाच ते छान शिजतात आणि ते सोललेही जातात. तर चला बघूया अशी परफेक्ट ह्याची रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत कडवेवालाची उसळ. अगदी ऑथेंटिक पद्धतीने, तीसुद्धा झटपट आणि चटपटीत आणि स्वादिष्टसुद्धा. तर हे बघा, अशीच आहे आपली कडवेवालाची उसळ. अगदी चमचमीत आहे, टेस्टी आहे, डिलिशियस आहे. प्लस नॉनव्हेज खाणारेसुद्धा चाटून पुसून खातील इतकी खमंग आणि चविष्ट बनते. तर चला, कडवेवाल खूप हेल्दी असतात. थंडीच्या दिवसात ही स्पेसिफिकली खाल्ले जाते. तर सांध्यांसाठी, कमरेसाठी आणि आपल्या ऑल ओव्हर जॉईंट जे असतात हाडांसाठी खूप हेल्दी असते. तर कशी करायची ही चमचमीत अशी कडवेवाल्याची उसळ ते बघूया. ह्याला काही नियमशास्त्र असतात. म्हणजेच ह्याला कवळे जे आपण म्हणतो ना, मोड आल्यावरती नाही बनवत. ह्याला असे मोठे मोठे मोड यायला हवे, म्हणजे मोर दॅन 24 तासात ह्याला छान मोठे मोड येतात. हे असे दिसते. आता ह्याला स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजत घातल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसांनी 24 तासानंतर ह्याला छान असे मोठे मोठे मोड आले. आता बोटाने चेपलं तरी हे मोठे मोड आल्यावरती सहज कवर निघतात. ह्याचे कवर काढल्याशिवाय ह्याची भाजी करायची नाही. कवर सहित केलं तरी कडवट लागतात आणि शिजतही नाही. त्यामुळे कवर काढणं गरजेचं असतं. हाच एक शास्त्र. तर चला बघूया अशा चमचमीत भाजी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. जसं मी म्हटलं, अगदी साध्या उसळीसारखीच ही उसळ असते. तर इथं घेतला मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, मध्यम आकाराचा टमॅटो तोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. जितकी तुमची उसळ असेल त्यानुसार तुम्ही प्रमाण कांदा टमॅटोचं वाढू किंवा कमी करू शकता. कढीपत्त्याचे पानं घेतलेच 5-6. एक मालवणी मसाल्याची क्यूब घेतलेली, त्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रेश वाटून घेऊ शकता किंवा ही क्यूबची लिंक मी देईल, ती नक्कीच फॉलो करू शकता. ती रेसिपी आणि मालवणी मसाल्याची क्यूब रेडी करू शकता. सोबत घेतलेली मी 1-2 चिमटी हिंग मस्ट आहे, स्किप नका करू. आणि जिरे मोहरी जे युजली आपल्याला लागतातच. आता इथं घेतले सुके मसाल्यामध्ये हळद पाव चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर, मीठ चवीनुसार आणि गरम मसाला. गरम मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा मालवणी मसालासुद्धा घेऊ शकता. जो फ्लेवर तुम्हाला आवडत असेल, मालवणी मसाला आवडतो तर तो, कांदा लसूण आवडतो तर तो, किंवा बेसिक गरम मसाला पावडर 1 चमचा. आता इथं धने जिरेसुद्धा कंपल्सरी आहे पावडर, आणि लाल तिखट तर तिखटवालं घेतलेलं आहे तुम्ही. तर चला, आता मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. जसं मी म्हटलं, पॅन गरम झाला छान की त्याच्यात टाकलं 2-2.5 चमचे तेल छान गरम झालं की आता देऊ आपण फोडणी. तर जसं मी म्हटलं की जर तुम्ही उसळमध्ये जिरे मोहरी घालत असाल तर नक्कीच जिरे मोहरी घाला. बऱ्याचशा जणांना नाही आवडत, त्यामुळे मी स्किप केलं दाखवलं आधी. आता इथं टाकले मी मोहरी. मग मोहरी तडतडले की टाकले जिरे, दोघंही अर्धा चमचा होते. मोहरी जिरे छान तडतडले की इथं टाकायचे आता हिंग. तर हिंग टाकली 2 चिमटी किंवा 2 पिंच म्हणा. मग टाकला कढीपत्ता. कढीपत्ते टाकल्यानंतर इथं टाकला लगेच कांदा बारीक चिरून घेतलेला. मोठ्या आकाराचा कांदा होता तर बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकला. आता कांदा छान परतून घेतला की मग ह्याच्यामध्ये टाकायची आपली मालवणी मसाल्याची क्यूब. जसं मी म्हटलं, ही क्यूबची रेसिपी तुम्ही नक्कीच फॉलो करा. खूप असं सकाळच्या गडबडीमध्ये किंवा बेसिक आपल्या डेली कुकिंगमध्ये खूप हेल्पफुल असते. कारण की आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर सहज आपल्याला खूप टाईम लागतो. म्हणजे लसूण निवडा, आलं लसूण ठेचा, मग मिरच्या वगैरे. तर त्यामुळे ही क्यूब बस एक घ्यायची आणि ॲड करायची. डेली रुटीनमध्ये सुद्धा तुम्ही ही वापरू शकता आणि गडबडीमध्ये सुद्धा. छान परतून झाला कांदा हलका गुलाबी की लगेच टाकले आपण टमॅटो बारीक चिरलेले. आता जर
तुम्हाला ही क्यूब नसेल करायची तर तुम्ही ठेचा वापरू शकता. ठेचाही नसेल करायचा तर फ्रेश तुम्ही आले लसूण मिरची कोथिंबीर ठेचून घेऊ शकता. नो प्रॉब्लेम. जसं तुम्हाला आवडतं तसं करा. मिरच्या हुब्या कापून टाकायच्या, हुब्या कापून टाका. आलं लसूण पेस्ट ॲड करा. पण ह्या पद्धतीने आउटस्टँडिंग होते. नक्की करा ह्या पद्धतीने. टमॅटो छान परतून आले, अगदी 1-2 मिनटं. गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम आहे, अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही. लगेच टाकले आपले सुके मसाले सगळे. हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि मीठ हे सगळं टाकायचं आहे. धने जिरेची पावडरची लिंकसुद्धा मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करू शकता. धने जिरे पावडरसुद्धा मी घरीच केलेले आहे. बाकी मालवणी मसाला किंवा गरम मसाला तुम्ही बाजारातला वापरू शकता किंवा कांदा लसूण मसालासुद्धा. तर जसं मी म्हटलं की ह्याच्यात गरम मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे ह्याच्यात थोडंसं मी गरम मसाला टाकला. अगदी छोटा 1 चमचा, मसाल्याच्या डब्यातला असतो ना तो 1 चमचा आहे. छान मसाले वगैरे परतून झाले की ह्याच्यात टाकायची मोड आलेली आपली कडवेवालाची उसळ. मोड छान असे मोठे मोठे आलेले आहेत बघा. असे मोड आल्यावरतीच ही जी भाजी आहे ना ती अगदी 10 मिनटात शिजूनही येते आणि ह्याला कडवटही नाही लागत, कारण की साल इझिली निघते. छान ह्याला मोठे मोड आल्यावरतीच ह्याची साल निघते. बारीक कवळ्या मोडामध्ये ह्याची साल अजिबात निघणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा. आणि मग तसंही शिजवली सालासहित तर ती भाजी खूप जास्त कडवट बनते, म्हणजे कडू बनते आणि शिजतही नाही. अगदी तुम्ही 10-12 शिट्ट्या द्या तरी ते सालीसहित जे वाल आहे कडवे वाल ते शिजत नाही. तर सोलूनच ह्याला शिजवावं लागतं किंवा बनवावं लागतं. आता तुम्ही म्हणताल एक दाणा निवडायचा खूप इझी आहे, अगदी सहज निघतं. अगदी लसूण तरी तुम्हाला टाईम लागेल, अगदी चिमटीने सुद्धा दाबलं ना की ते साल निघून येते, इतके सोपं असतं. बस ह्याला मोड येऊ द्यायचे छान मोठे. छान याला परतून झालं की ह्याच्यात टाकलं गरम पाणी. आता गरम पाणी किती टाकलं तो तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जरी पातळ करायचे असेल तर जास्त पाणी टाकू शकता, जास्त म्हणजे अगदी 1.5 ग्लास. मी इथं टाकलेलं आहे अर्ध्या ग्लासाच्या वर, म्हणजे 1/3 पाणी टाकलेलं आहे इथं मी, पाऊण ग्लास. तर गरम पाणी टाकायचं, छान याला उकळी येऊ द्यायची आणि मग ह्याला झाकण ठेवायचं. कोथिंबीर वगैरे आताच नाही टाकायची, नंतर टाकूया आपण. ही साधारण 8 मिनटानंतर आपण बघतो, झाकून ठेवलेले 8 मिनटं. आणि 8 मिनटानंतर इथं आपले जे वाल आहे ते छान अशी सुक्की झालेली, पाणी मस्त पूर्ण सोक झालेलं आणि पाण्यामध्ये छान शिजून आलेली. आता कशी चेक करायची, अगदी असे बोटाने चेपून. हे बघा बोट चेपी अशी छान वाल शिजलेले आहे. एकदमही स्मॅश नाही होत, पण छान शिजून आलेली, जसे आपली चवळी वगैरे शिजते ना अगदी तशी. आता ह्याच्यात ॲड करायची कोथिंबीर बारीक चिरलेली. आणि प्लेटिंग वगैरे घेपर्यंत किंवा डब्बा वगैरे घेपर्यंत मी ह्याला 2 मिनटं अजून झाकून ठेवणार आहे, म्हणजेच गॅस चालू ठेवणार आहे 2 मिनटं. कोथिंबीर मिक्स केली छान आणि रेडी आहे आपली. अगदी 8-10 मिनटात आपली ही कडवेवाल्याची उसळ रेडी होते. अगदी तुम्ही म्हणाल की बस ह्याला तितकंच एक आहे की 24 तास लागतात, म्हणजे काल भिजवली म्हणजे परवा भिजवली तर आजही करता येते, असं असतं. आणि सोलायला थोडासा टाईम लागतो, म्हणजे अगदी 10 मिनटं बनवू शकता, इझिली निघतं. जसं मी म्हटलं की अगदी बोट चेपूनचही निघतं सालेचे, जास्त टाईम नाही लागत. तर चला पटकन जाऊन आता ही हेल्दी अशी कडवेवालाची उसळ एन्जॉय करूया. 2 मिनटं झाकलेलं आहे मी, लगेच 2 मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि वाढून घ्यायची. तर रेडी आहे आपली कडवेवालाची उसळ. आवडली असेल ही झटपट होणारी रेसिपी, हेल्दी, टेस्टी, डिलिशियस आणि पारंपरिक, तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ही भाजी कोणत्या कॉम्बिनेशनसोबत छान लागेल, चपाती, भाकरी, फुलके कशासोबतही खा, अगदी वरण भातासोबतसुद्धा साईड डिश म्हणून घेऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. कडवेवालाची ही उसळ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा ह्या माझ्या पद्धतीने. आणि हेल्दी राहा, टेस्टी खा आणि आपल्या चॅनलला बघत राहा. लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. जर तुम्ही लाईक केलं, जास्तीत जास्त शेअर केले जास्तीत जास्त, तर आम्हाला एक असं वाटतं ना की आमच्या कामाचा मोबदला आम्हाला तिथंच भेटतो. आम्ही जे इतकी मेहनत करतो, इतके छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी काढून आणतो, तर ह्याचं मोबदला आम्हाला तुमच्या लाईक आणि शेअरनेच भेटतं. तर नक्कीच लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, कारण की सगळं करणं जसं मी म्हणते की फुकट आहे. तर आम्हाला छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.